जय महाबली हनुमान. कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक असा गौप्यस्फोट होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरावर, तुमच्या कमाईवर आणि तुमच्या नशिबावर ज्याने काळा पडदा टाकला होता, तुमच्या घरातील सुख, शांती आणि बरकत ज्याच्यामुळे पूर्णपणे नष्ट झाली होती, आज त्या नराधमाचा बुरखा टराटरा फाटणार आहे. तुम्ही दिवस रात्र घाम गाळता, प्रामाणिकपणे कष्ट करता, पण शेवटी हातात काहीच का उरत नाही? ऐनवेळी बनलेले काम का बिघडते? घरात सतत आजारपण आणि पैशाची चणचण का राहते? याचे उत्तर तुमच्या ग्रहात नाही तर तुमच्याच घरात लपलेले आहे. तुमच्याच अत्यंत जवळच्या, तुमच्याच ताटात खाणाऱ्या एका नातेवाईकाने तुमचे संपूर्ण घर, कौटुंबिक सुख आणि लक्ष्मी तंत्रमंत्राने कायमची बांधून ठेवले आहे. तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमचे वाटोळे करत होता आणि तुम्ही मात्र त्याच्यावर अंधाळा विश्वास ठेवून बसला होतात. पण आता बस झाले. आज या व्हिडिओमध्ये मी त्या गद्दार व्यक्तीचे थेट नाव आणि त्याची पूर्ण ओळख उघड करणार आहे. त्याने तुमच्या घरावर काय आणि कसे बांधून ठेवले आहे ते उघड्या डोळ्यांनी पहा. जर आज तुम्ही सावध झाला नाहीत आणि हे नाव जाणून घेतले नाही तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी आणखीन भयानक ठरू शकतो. तो शत्रू कोण आहे, त्याचे नावाचे अक्षरे काय आहेत, हे जर तुम्हाला आजच जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेले आर्थिक आणि कौटुंबिक संकट हे निव्वळ योगायोग किंवा तुमचे वाईट नशीब नक्कीच नाही. तुमच्या स्वतःच्याच जवळच्या, ज्यांच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला, अशा एका नातेवाईकाने तुमची प्रगती, घरची बरकत आणि पैसा पूर्णपणे बांधून ठेवला आहे. तुम्ही दिवस रात्र अतोनात मेहनत करता, घाम गाळता, पण जेव्हा यशाचे किंवा मोबदल्याचे फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा ऐनवेळी पूर्ण बनलेला खेळ पार बिघडून जातो. अचानक असं काय होतं की हातात आलेला घास निसटतो? कधी विचार केलाय का? कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात अचानक आलेला पैसा कुठे निघून जातो हे तुम्हालाच समजत नसेल. महिन्यातून हजारो लाखो रुपये कमवावूनही शेवटी खिशात किंवा बँक खात्यात शून्यच उरतो. तुम्ही कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी अचानक असा काही विचित्र खर्च समोर उभा राहतो की कष्टाची संपूर्ण जमापुंजी एका रात्रीत रिकामी होते. तुमचे आसपासचे लोक जे तुमच्यापेक्षा खूप कमी मेहनत करतात ते आज बंगले, गाड्या बांधत आहेत आणि तुम्ही मात्र दिवसेंदिवस कर्जाच्या आणि चिंतेच्या दलदलीत खोलवर रुतत चालला आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, ही अडचण फक्त पैशापुरती मर्यादित राहिलेली नसून आता ती तुमच्या शरीरावर आणि मानवी ऊर्जेवरही हावी होऊ लागली आहे. दररोज संध्याकाळ झाली की विनाकारण डोके जड होणे, छातीवर कसले तरी अनामिक दडपण येणे किंवा सतत चिडचिड होणे हे तुमच्यासोबत घडत आहे का? आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे रात्री 12 ते 3च्या दरम्यान अचानक डोळा उघडणे, मनात भयानक विचार येणे आणि शांत झोपच न मिळणे ही सामान्य थकव्याची लक्षणे नाहीत. तुमच्या घरातील सुखशांती हिरावून घेण्यासाठी मारलेली ही एक भयानक वाईट नजर आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुटुंबातही आता याचे दुष्परिणाम स्पष्ट दिसू लागले आहेत. ज्या घरात पूर्वी हसूखेळू वातावरण असायचे तिथे आता किरकोळ कारणावरून भयानक वादविवाद आणि ताणतणाव निर्माण होत आहे. नवरा बायकोमधील दुरावा वाढणे, घरातील मुलांचे वारंवार आजारी पडणे आणि दवाखान्याचा खर्च अचानक वाढणे यामागे एक मोठी नकारात्मक शक्ती कार्यरत आहे. तुमचा स्वतःचाच असा एक व्यक्ती आहे जो तुमच्या तोंडावर गोड बोलतो, तुमच्या घरात येतो, पण पाठीमागून तुमच्याच घरातील कुलदेवतेचा आणि इष्टदेवतेचा आशीर्वाद रोखण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणखीन भयानक व मानसिक त्रास देणारा ठरू शकतो. पण घाबरून जाण्याचे किंवा धीर सोडण्याचे अजिबात कारण नाही. कारण ज्या शत्रूने तुमच्यावर ही करणी केली आहे त्याला उघड करण्याची आणि तुमच्यावरचा हा संपूर्ण काळा प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्याची एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली गुप्त गुरुकिल्ली आहे. ही काळी साखळी कायमची कशी तोडायची आणि त्या शत्रूला कसे ओळखायचे तेच मी तुम्हाला पुढे अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका किंवा सोडून जाऊ नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो,
ग्रहांची सध्याची क्लिष्ट स्थिती आणि तुमच्या राशीवर असलेल्या शनिदेवाच्या 7.5चा आणि राहूच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा राजकीय आणि भावनिक खेळ खेळला जात आहे. तुमच्या लग्नात असलेला राहू स्पष्ट संकेत देतोय की तुमच्या निष्पापपणाचा आणि मदतीचा गैरफायदा तुमच्याच वर्तुळातील लोक घेत आहेत. तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्या संकटकाळात धावून गेलात, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हे लोक तुमच्या समोर यशाचे कौतुक करतात, पण पाठीमागे तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी वाईट कारस्थाने आखत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहांचा आणि राशी स्वामी शनिदेवाचा स्पष्ट इशारा असा आहे की या क्षणापासून तुम्हाला तुमच्या गुप्त गोष्टींवर संपूर्णपणे पडदा टाकावा लागेल. तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कुठे गुंतवणूक करणार आहात, कोणती गाडी किंवा जमीन खरेदी करणार आहात, अथवा तुमचा बँक खात्यात किती शिल्लक आहे याचा ढिंडोरा पिटणे तातडीने बंद करा. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या आणि कमाईच्या गोष्टी या कपटी नातेवाईक किंवा मित्रांसमोर उघड केल्या आहेत, तेव्हाच तुमच्या कामात मोठा अडथळा आला आहे. जर तुम्ही आता गुप्त राहायला शिकला नाहीत, तर हातात आलेली मोठी संधी क्षणार्धात नष्ट होईल. तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या आणि करणे करणाऱ्या त्या गुप्त शत्रूंची ओळख पटवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. तुमच्या सभोवतालची एक अशी व्यक्ती जी तुमच्या घरात वारंवार कोणत्याही ठोस कारणाशिवाय येते, तुमच्याशी अति गोड बोलते आणि घरात आल्यावर इकडे तिकडे संशयास्पद नजरेने पाहते किंवा तुम्हाला काही खाऊ पिऊ घालण्याचा अट्टहास करते, तीच व्यक्ती या सर्व प्रकारामागे आहे. विशेषतः कर्क किंवा कन्या राशीच्या व्यक्तींपासून आणि ज्यांच्या नावामध्ये यस, आर, यम किंवा के या अक्षरांचा संबंध येतो त्यांच्यापासून अत्यंत सावध राहा. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर मित्र बनून फिरते, पण मनातून तुमच्या मस्तराने जळत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या काही दिवसात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची आणि कडक नियम पाळण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत घरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने आणलेला अन्नपदार्थ किंवा गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. याशिवाय कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला मोठे आर्थिक व्यवहार म्हणून किंवा उधार पैसे देणे म्हणजेच स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. जर तुम्ही येत्या 24 ते 48 तासात भावनिक होऊन कोणाला मदत करायला गेलात, तर तुमचे ते पैसे कायमचे अडकून पडतील आणि समोरची व्यक्ती तुमच्याच विरुद्ध उभी ठाकेल. ही गोष्ट गांभीर्याने लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, आत्तापर्यंत तुम्ही खूप सोसले, प्रत्येकाचे भले केले आणि स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली. पण आता वेळ आली आहे थोडे व्यावहारिक आणि स्वतःच्या हितासाठी स्वार्थी बनण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल, तेव्हाच हे वाईट लोक तुमच्यावर हावी होणे बंद करतील. या सर्व त्रासांतून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी, शत्रूंचा नायनाट करण्यासाठी आणि तुमच्या घरावर असलेली ही काळी साखळी एका रात्रीत तोडून टाकण्यासाठी जो सर्वात अमोघ आणि शक्तिशाली उपाय करायचा आहे, तो आता अत्यंत लक्ष देऊन ऐका. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर केलेली सर्व प्रकारची करणी, वाईट नजर आणि तंत्रमंत्रांची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि सिद्ध उपाय तुम्हाला करायचा आहे. मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून एका शांत ठिकाणी बसा आणि 11 ताजी नागवेलीची म्हणजेच आपली खाण्याची विड्याची पाने घ्या. या प्रत्येक पानावर केशराने किंवा लाल चंदनाने अत्यंत श्रद्धेने श्रीराम असे लिहा. त्यानंतर या 11 पानांची सुंदर माळ तयार करा आणि तुमच्या जवळच्या हनुमानजींच्या मंदिरात जाऊन ही माळ मारुतीरायांच्या गळ्यात अर्पण करा. तिथे बसून 1 तास हनुमान चालीसा किंवा जय महाबली हनुमान नामाचा जप करा. 1 तासानंतर तीच सिद्ध झालेली माळ मंदिरातून आदराने परत आणा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधून ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, ही हनुमानजीची सिद्ध माळ तुमच्या दारावर बांधताच घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, करणी आणि गुप्त शत्रूंचा वाईट प्रभाव तात्काळ नष्ट होईल. घरातील वातावरण एका रात्रीत सकारात्मक बदल जाणवू लागेल. आजारपण कमी होईल आणि रोखलेल्या पैशांचा मार्ग आपोआप मोकळा होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर केलेली सर्व प्रकारची करणी, वाईट नजर आणि तंत्रमंत्राची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि सिद्ध उपाय तुम्हाला करायचा आहे. घरातील वाईट नजर आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी
दर शनिवारी संध्याकाळी एका लिंबूचे 4 तुकडे करून ते घराच्या 4ही कोपऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुख्य दाराबाहेर फेकून द्या. सोबतच रोज संध्याकाळी घरात कापूर आणि लवंग जाळा. शनिदेवाची कृपा तुमच्या घरावर राहील आणि सर्व अडथळे दूर होतील. कुंभ राशीच्या जातकांनो, हा साधा दिसणारा उपाय तुमच्या घराभोवती एक सुरक्षेचे कवच तयार करेल. घरातील वातावरणात एका रात्रीत सकारात्मक बदल जाणवू लागेल. आजारपण कमी होईल आणि रोखलेल्या पैशांचा मार्ग आपोआप मोकळा होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, हा उपाय करताना पूर्ण गुप्तता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. या उपायाबद्दल कोणत्याही बाहेरील किंवा संशयास्पद व्यक्तीला आधीच काहीही सांगू नका. जर तुमच्या आयुष्यात बिकट समस्या असेल, कर्जबाजारीपणा वाढला असेल किंवा कौटुंबिक वाद विकोपाला गेले असतील तर अजिबात घाबरू नका. तुमच्यावर मारुती रायांची आणि राशी स्वामी शनिदेवांची सदैव कृपा राहील आणि या सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान किंवा जय शनिदेव नक्की लिहा आणि तुमची समस्या आम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.